सामना सुरू होतोय. 5 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानात जाते वेतास्वामी संघाची. जयेश आणि राहुल. गोलंदाज शिवा साई स्पोर्ट्स बी संघाकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल जयेशसाठी. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. 2 खेळाडू सीमारेषेवर आहेत. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू होता. चांगला फटका. खेळाडू इथे हजर आहे. ओंकार हजर आहे आणि झेल सुटतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल नक्कीच. आणि पहिल्याच चेंडूवर 3 धावा धावून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चपळ धाव. 3 धावा खातं उघडतंय संघाचा आणि वैयक्तिक 3 धावांनी. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली. चेंडू उंचावर गेला. थोडंसं मिस जज झालं तिथे ओमकारला. नक्कीच नाही तर झेल टिपू शकला असता. जीवनदान मिळते जयेशला पहिल्याच चेंडूवर. 1 चेंडू 3 धावा. आता मात्र राहुल 26 स्ट्राईकवर असेल, ज्याने कालचा दिवस त्याच्या नावावर केला होता. 48 धावा कुठल्या होत्या 14 चेंडूंमध्ये. चांगली खेळी केली होती. सामना नक्कीच गमावला होता, परंतु राहुलची खेळी मात्र खूप चांगली झाली होती. 14 चेंडू 48 धावा. आता मात्र ओपनच्या पोलमध्ये खेळतोय. नक्कीच जबाबदारी असेल संघाला सावरण्याची, चांगली सुरुवात करून देण्याची. दुसरा चेंडू शिवायचा आणि पहिला चेंडू जोरदार टोलण्याच्या नादात उंचावर गेलाय. खेळाडू तिथे हजर आहे आणि चांगला झेल टिपतोय. आता मात्र कुठलीच चुकी करत नाहीये प्रमोद. पहिल्याच चेंडूवर राहुलला बाद करतोय. आता मात्र जयेश असेल पुन्हा एकदा स्ट्राईकवर. राहुल बाद झाला. मोठा फटका वेताळी संघाला. सुंदर असा फटका बॅट्समन राजेश होळवे यांच्या बॅटीतून. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. षटकातील 5वा चेंडू आणि उत्तुंग असा लगावलेला आणि हा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या 5 चेंडूवर आतापर्यंत धावा आल्या 11 आणि 2 गडी देखील तंबूच्या आस्त्याला परतलेत. पाहूया पुढचा चेंडू शिवायाचा.
यावेळेस लोअर फुल टॉस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेनिशी यावेळेस वेताळ स्वामी बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी पहिल्या 3 चेंडूमध्ये वर्चस्व गाजवलं, शिवाय याने 2 मानाचे फलंदाज तंबूच्या आसरावल्या पाठवले. तदनंतरच्या उर्वरित चेंडूवर कुठेतरी कमबॅक केलं वेताळ स्वामी बीच संघानं आणि आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने असायला हवी त्या पद्धतीचा कुठेतरी स्कोअर निघून ठेवला. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या P1च्या षटकामध्ये फलंदाज आणि तितकी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 गडी तंबूच्या आसरेला परतले असताना देखील ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीची फलंदाजी यावेळेस वेताळ स्वामी बी संघाकडनं पाहायला मिळते. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी. यावेळेस गोलंदाज ओमकार येत आहेत. सांघिक कोठ्यातलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ओमकार आणि स्ट्रायकिंग एंडला असतील राजा. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आपण बघितला, मात्र यावेळेस P2चा हा षटक असेल. P1च्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि P2चं षटक हाताळण्यासाठी ओमकार येत आहेत. संघर्ष करावा लागेल पहिल्या फेरीतला हा सामना. यावेळेसचा हा चेंडू अतिशय देखणा चेंडू ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाजाला समजलं नाही, सरळ चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू त्याच ठिकाणी थांबतोय आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते ओमकार याला. अजून एक निर्धाव चेंडू ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्यानं केलं जात आहे, मात्र ओमकारनं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, इम्प्रेस करतोय. ओमकार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर लगातारचा हा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश येते ओमकार याला. कौतुक करावं लागेल ओमकारचं ज्या पद्धतीने P2चं षटक हाताळतोय. कौतुकास्पद गोलंदाजी यावेळेस ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय देखणा चेंडू. यावेळेस फलंदाजाने फक्त दिशा दिली आणि एक धाव यावेळेस घेतली जाते राजा यांच्या माध्यमातून आणि या एका धावेच्या साह्यानं स्कोअर बोर्ड फक्त हलतं ठेवलं जातंय. ज्यावेळेस आपण ओपनचे सामने खेळतोय कुठेतरी एक सन्मानजनक स्कोअर उभा करायला हवा. समोर तितक्याच ताकदीचा संघ साई स्पोर्ट्स बी वेताळ स्वामी विपक्ष साई स्पोर्ट्स बी. ओमकारने आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि फक्त 1 रन खर्च केली आहे. यावेळेस ओमकार थोडस एक अतिरिक्त धाव आमच्या ऑफिशियल पंच इशारा करतील आणि एक अतिरिक्त धाव वेताळ स्वामी बी च्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. अजून एक देखना चेंडू ओमकारच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने थोडासा बाहेर जातोय. फलंदाजाला काही समजलं नाही आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं ओमकार याला. कौतुक करावं लागेल या ओमकारचं. यावेळेसचा फुटा चेंडू इनसाइड आउटचा हा फटका. चेंडू सरळ निघून जाईल का तर हो आमचे पंच इशारा करतील. हा येतो एक खणगणित दणदणीत संघाला संजीवनी प्रदान करून देणारा चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावर. कुठेतरी संघाला एक आशा देणारा हा चौकार फलंदाज सुमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शोमित सॉरी ओहो इम्प्रेस केलं या गोलंदाजानं. एक चौकार खाल्ल्यानंतर अजून एक चांगला चेंडू ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. साई स्पोर्ट बी संघाचा हा गोलंदाज ज्या पद्धतीनं P2चं षटक हाताळलं इम्प्रेस करावं लागेल. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ओमकार याचं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18. फक्त आणि फक्त 18 या धावा स्कोअरबोर्डवर लागल्या जातात. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर कुठेतरी फक्त
डिफेन्स केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, सन्मान दिला जातोय गोलंदाजांचा सन्मान. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेताळ स्वामी बी संघाचा हा, साई स्पोर्ट्स बी संघाचा हा तिसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रमोद. ज्या पद्धतीने ओमकारने गोलंदाजी केली खरोखर इम्प्रेस केलं आणि आपल्या संघाला एक आशादायी गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून बघितली, तितकीच चांगली गोलंदाजी प्रमोदला देखील करावी लागेल. स्टॅकिंग इनला यावेळेस राजा असतील. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी बॅकफुटला गेले होते, मात्र या ओव्हरमध्ये कमाल करावी लागेल. यावेळेसचा हा चेंडू हवेमध्ये आहे, दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतील, परंतु राजा यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय एक दमदार षटकार. आल्या आल्या चांगला खरपूर समाचार यावेळेस प्रमोदचा घेतला जातोय राजा यांच्या माध्यमातून आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना यावेळेसचा हा चेंडू बॅट आणि चेंडूचा कुठलाही संबंध होत नाहीये. यश येत आहे प्रमोद याला. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं. आल्या आल्या एक षटकार तर खाल्ला, तदनंतरचा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश आलं प्रमोद याला. कमबॅक करून देतोय संघासाठी आणि स्वतःसाठी देखील. सफल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट चेंडू कनेक्शन मात्र व्यवस्थित होत नाहीये, परिणामी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स राजा अँड शोमित. आतापर्यंत टाकले गेले 3 चेंडू, या 3 चेंडूवर एक षटकार आपण बघितला आणि या 2 धावा, या 3 चेंडूवर धावा आल्या त्या 8. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया कोण कोणावर वर्चस्व गाजवतोय, कारण समोर एक मोठा संघ उभा आहे. यावेळेचा चेंडू यष्ट्यांच्या खूपच बाहेर निघून जातोय. आमचे पंच इशारा करतील आव्हांतर धाव, आव्हांतर धाव जोडली जाते वेताळ स्वामी बी च्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. कुठेतरी अयशस्वी दिसतोय प्रमोद मात्र यावेळेस स्वैर मारा करत असताना. यावेळेसचा हा चेंडू निघून जातोय का हरेश त्या ठिकाणी, मात्र हरेशच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू डीप मिड विकेटच्या वरनं फक्त क्षेत्ररक्षण पाहतच राहिला. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय राजा यांच्या माध्यमातून. आणि या षटकारानंतर वेताळ स्वामी बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. कुठेतरी इम्प्रेस करतोय राजा. या ओव्हर मधला दुसरा षटकार पाहायला मिळतोय राजा यांच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी मागे गेला होता, बॅकफुटला गेला होता बी संघ वेताळ स्वामी, मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये इम्प्रेस करतोय राजा लगातारचा. आणि या ओव्हर मधला हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. प्रमोदचा मात्र खरपून समाचार या ओव्हर मध्ये घेतला गेला. ओहो, बॅटची टॉपेज घेऊन चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. ज्या पद्धतीने राजा यांच्या माध्यमातून फलंदाजी झाली कौतुक करावे लागेल.
दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी पडला हा संघ. मात्र आमच्यामध्ये देखील क्षमता आहे, आम्ही देखील मोठमोठे सामने खेळलेत. आपल्या अनुभवाचा वापर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाला कुठेतरी एक चांगला स्कोअर उभा करण्यामध्ये मदत करत असताना राजा आणि शौमित. ज्या गोलंदाजानं 35 गोलंदाजानं दुसऱ्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं होतं तोच गोलंदाज मात्र यावेळेस संघनायकानं गोलंदाज ओमकार येत आहेत गोलंदाजी मार्कवर. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना संघनायकाने जबाबदारी दिली. ज्या पद्धतीने सेकंड ओव्हर ओमकारच्या माध्यमातून अतिशय सुंदर हाताळली त्याच पद्धतीनं यावेळेस देखील कामगिरी करावी लागेल, कारण समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज राजा. यावेळेसचा हा चेंडू सन्मान दिलाय. क्रिकेटचं समीकरण आहे बुरो गेंदों का समाचार और अच्छे गेंदों का सन्मान त्याला केलाच पाहिजे. शोमित येत आहेत यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेसचा हा चेंडू सरळ येतोय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील, तद्वर 1 धाव अर्जित केली जाईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावर. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला ज्या राजानं इम्प्रेस केलं थर्ड ओव्हरला तोच राजा. कमाल करावी लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता परंतु गोलंदाज थोडा पुढे गेला, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. यावेळेस तुतू मेमेच्या नादात दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कुठेतरी थ्रो चुकला आणि त्या थ्रोचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. कौतुक करावं लागेल राजा आणि शोमित. कुठेतरी शोमितने माघारी धाडलं होतं परंतु राजाला कॉन्फिडन्स होता की दुसरी धाव देखील होईल आणि तीच दुसरी धाव संजीवनी प्रदान करणारी ही दुसरी धाव एक येते. शेवटी धाव 1-1 धावेला महत्व आहे क्रिकेटमध्ये. यावेळेसचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा अजून एक येतोय. आव्हांतर चेंडू आणि एक आव्हांतर धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या भरकन पुढे जाते, जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. कुठेतरी नाराज असतील ओमकार आपल्या गोलंदाजीवर. ओमकार मात्र चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांची पाहिजे तेवढी चांगली साथ मात्र मिळत नाहीये. ओहो, बॅटची एज आणि फलंदाज बाद. राजा बॅक टू द पवेलियन. राजाच्या वाजवी खेळीचा यावेळेस अंत होतोय. राजेशला माघारी परतावं लागेल. जबरदस्त फलंदाजी राजा यांच्या माध्यमातून आपण देखील बघितली. प्रमोदचा खरपून समाचार जरूर घेतला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधने आले. मात्र ओमकार आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी कमबॅक करून देत असताना यावेळेस राजा यांची जागा घेण्यासाठी रोशन जात आहेत. आतापर्यंत चेंडू टाकले गेली 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया कोण कोणावर अधिराज्य गाजवते. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं ओमकार याला. कोणती धाव येत नाही या चेंडूवर. ज्या पद्धतीने दुसरी ओव्हर हाताळली ओमकारनं त्याच पद्धतीने चौथी ओव्हर देखील हाताळतोय आणि इम्प्रेस करतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. का नाही कौतुक करणार, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला चेंडू मात्र सन्मान दिला या चेंडूवर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाहीये आणि चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. लॉस ऑफ 3 विकेट्स.
उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. 41. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं व क्रिकेट प्रेमींचं पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मनीष येते सांघिक कोट्यातलं 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. मनीषचा हा पहिला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हरेश त्या ठिकाणी आहेत. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. शौमित आणि रोहन यांच्या माध्यमातून या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 43. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. वाजवी गली करावी लागेल एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? यावेळेस आत्महत्या केली जाते. फार कमी पाहायला मिळतंय क्रिकेटमध्ये अशा घटना. मात्र क्रिकेट मित्रांनो काही होऊ शकतं. फलंदाज नाराज असतील स्वतःवर. एक घोडचूक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली जाते ना, त्याच पद्धतीने कुठेतरी फलंदाजाने देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी केली. सागर जात आहेत. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. शेवटची ओव्हर यावेळेस मार्गस्थ असताना मनीष 2 चेंडूवर मात्र कमाल दाखवली. फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर, कोणती चुकी होत नाहीये आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का वेताळ स्वामी बी संघाला. मनीषला मात्र यश येतंय. लगातारचा हा दुसरा विकेट वेताळ स्वामी बी संघासाठी. संघर्ष करावा लागेल कारण समोर तितक्याच ताकदीनं साई स्पोर्ट बी संघ. शौमित येत आहेत. खूप वेळ ते देखील मैदानावर टिकून आहेत. 7 बरोबर मिळत नाहीये. शौमित यावेळेस प्रयत्न जरूर केला मोठा फटका मारण्याचा, मात्र मनीष इम्प्रेस करतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संबंध होत नाहीये. परिणामी एक निर्धाव, अजून एक चांगला चेंडू मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स बी कडनं हा गोलंदाज. ओ हो, यावेळेस फलंदाजानं यष्ट्या दाखवल्या, त्याच यष्ट्या मनीषनं वाकवल्या. कौतुक करावं लागेल. या ओव्हर मधला हा 3रा विकेट. मनीषचं कौतुक. आतापर्यंत 2 धावा, 5 चेंडू टाकले, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. कौतुक करावं लागेल या मनीषचं. कुठेतरी कमबॅक करतोय मनीष आपल्या साई स्पोर्ट्स बी संघासाठी.
यावेळेस जात आहेत रुपेश. पाहूया काय करतायत. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. मनीषचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. शेवटचं ओव्हर हाणामारीचं षटक म्हटलं जातंय. यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू उंची जास्त करतोय आणि हरेशने ज्या पद्धतीने कॅच घेतली मैदानाच्या आतमध्ये, कौतुक करावं लागेल हरेशचं. खूप दूरवरनं आले होते आणि अतिशय देखणा कॅच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वेताळ स्वामी बी ची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43. जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स बी संघाला 44 धावांची गरज. पाहूया एका इनिंगच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स बी संघाला टार्गेट सेट केलंय वेताळ स्वामी बी संघानं 44. 5 ओव्हरमध्ये 44 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल वेताळ स्वामी बी संघाला. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य पार करत असताना साई स्पोर्ट्स बी संघाला 8.8च्या सरासरीनं धावा जमवाव्या लागतील. कुठेतरी आपले फलंदाज कमी पडले का वेताळ स्वामी संघाचे. मात्र गोलंदाजाला कमाल दाखवावी लागेल. कुठेतरी फलंदाज राजा याने प्रयत्न जरूर केला, मात्र उर्वरित फलंदाजाने कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाले आणि फक्त धावा जमवल्या 43 आणि साई स्पोर्ट्स बी संघासमोर आव्हान ठेवलं 44 धावांचं. कौतुक करावं लागेल साई स्पोर्ट्स बी संघाच्या गोलंदाज मनीष आणि ओमकारचं. मनीषचं देखील खास कौतुक असेल. मनीषच्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स आणि 2 रन फक्त खर्च केले. 4 विकेटचं पतन. कौतुक करावं लागेल मनीषचं, कारण हाणामारीचं षटक म्हटलं जातं. डेथ ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली. आता मात्र संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये वेताळ स्वामी बी च्या गोलंदाजाला आणि संपूर्ण क्षेत्ररक्षकाला. असं म्हटलं जातं प्रयत्न करत राहा.
पाहूया ज्या पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुलटॉस होता, मात्र तितका चांगला फायदा आला नाहीये. परिणामी एक अवांतर धाव संघाचा श्री गणेशा साई स्पोर्ट्स बी संघाचा एका धावेने या अवांतर धावेने श्री गणेशा होतोय. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावाच लागेल वेताळ स्वामी बीच्या गोलंदाजांना, कारण समोर तितक्याच ताकदीचा तितक्याच अनिल साई स्पोर्ट बीच्या खात्यामध्ये कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज दडपण असेल का या गोलंदाजावर, तर होय कुठेतरी दडपण पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं. अजून एक लोअर फुलटॉस चेंडू, चेंडू सरळ आमच्या समालोक कक्षाच्या दिशेने, मात्र यावेळेस अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, खूप दूरवरनं आले बाळा आणि अतिशय चांगला चेंडू यावेळेस जज केला. या 4 धावा आल्या असत्या, मात्र त्या 4 धावा अडवण्यात यश आलं आणि एक धाव मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काही रोखू शकत नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला प्रमोद येत आहेत. यावेळेसचा हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संबंध होत नाहीये. परिणामी अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गज्जू यांच्या माध्यमातून P1चं षटक हाताळत असताना संघनायकानं जबाबदारी दिली. यावेळेसचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दिशेने अडवण्यात यश येतोय. रुपेश यांना कोणती धाव दिली जात नाहीये. अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळण्यात यश येतोय गज्जू यांना. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चालू आहे, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. 3 चेंडू टाकले, त्यामधले 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले. 8.8च्या सरासरीनं यावेळेस फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. ऑन साईडच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू टोळावला. क्षेत्ररक्षक अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वेताळ स्वामी बीच्या माध्यमातून, मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावर. संघर्ष 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 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि गोलंदाज तितक्याच ताकदीने क्षेत्ररक्षक देखील संघर्ष करताना पाहायला मिळतात. यावेळेस काय होतंय, मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आणि प्रयत्न फसतोय. परिणामी निर्धाव चेंडू हाताळण्यात यश येतंय गज्जू यांना. अजून एक चांगला आणि अतिशय देखणा चेंडू हाताळतायत गज्जू. कौतुक करावं लागेल याच गज्जूचं. आल्या आल्या मात्र 2 आव्हांतर चेंडू टाकलं आणि सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला. मात्र उर्वरित चेंडू मध्ये इम्प्रेस केलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, आपल्याकडे असलेल्या ब्रह्मास्त्राचा वापर, मात्र चेंडू बॅटची एज घेऊन डिक्लेअर मध्ये जातोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या साई स्पोर्ट्स बी संघाची फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर.
असं म्हटलं जातंय संघर्ष असा करायचा ना की कौतुक आपल्याने नाही तर विरोधकाने केला पाहिजे. त्याच पद्धतीने संघर्ष करत असताना वेताळ स्वामी बीचे गोलंदाज ज्याने सलामीची P1 षटक हाताळलं गज्जू, कौतुक करेन मी. का नाही कौतुक करणार, कारण आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज रोशन येत आहेत. फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीये, मात्र गोलंदाजीमध्ये संघर्ष आणि चांगली कामगिरी करावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं गज्जू याने गोलंदाजी केली, टचून गोलंदाजी केली, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल रोशन यांना देखील. यावेळेस बॅटची एज परिणामी फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला झटका साई स्पोर्ट्स बी संघाला. पहिला हादरा, पहिला झटका. स्वतःवर नाराज असतील फलंदाज, कारण ज्या पद्धतीने संघनायकाने जबाबदारी दिली होती त्या पद्धतीने जबाबदारी पेलू शकले नाहीयेत. कौतुक करेन मी या रोशनचं. यष्टीरक्षक देखील अचूक चोखरित्या यष्टीरक्षक राजा कोणतीच चुकी करताना पाहायला मिळत नाहीयेत. सर्व क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक असेल, कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त धावा त्या कुठल्या गेल्या वेताळ स्वामी बी कडनं 43 आणि त्या 43 धावा फेस करत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करायला हवं, त्याच पद्धतीने कुठेतरी क्षेत्ररक्षण चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. रोहन फुलटॉस चेंडू तितक्याच ताकदीने चेंडू पाठवून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर येतील, मात्र क्षेत्ररक्षक देखील फंबल होत आहेत. तू मे विचारू पंचाना. आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त्याच्या वेगानं यावेळेस 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी कौल दिला होता, मात्र प्रमोदने माघारी धाडलं. काय नाव त्याचं? रोहन. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचते 8 या आकड्यावर. कुठेतरी धरून ठेवलं जातंय, कुठेतरी बांधून ठेवलं जातंय, कुठेतरी रोखलं जातंय फलंदाजांना गोलंदाजाच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं फलंदाज वेताळ स्वामी बी संघाचे कुठेतरी कमी पडताना बघितले, मात्र गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कौतुक असेल गोलंदाजांचं. यावेळेस सरळ बॅटचे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. बघूया, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रमोद याला. आणि एका धावेच्या साह्याने आतापर्यंत धावसंख्या जमवली साई स्पोर्ट्स बी संघानं 9. 44 धावांचं पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा जमवल्या त्या 9. संघर्ष 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 मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त संघर्ष. हो इम्प्रेस करतोय हा गोलंदाज
रोशन कौतुक करेन मी ज्या पद्धतीने टिचून गोलंदाजी केली जाते. वेग आपण बघितला तर वेग कमी आहे, मात्र व्हेरिएशन ज्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय आणि गोलंदाजीच्या जोरावर कौतुकाची थाप प्रेक्षकांच्या माध्यमातून घेतो रोशन. कौतुक नक्कीच असेल आणि यष्टीरक्षकाचं देखील कौतुक. कोणती चुकी बघायला मिळत नाहीये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील. यावेळेचा हा चेंडू आणि लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव संघ दुहेरी अंकात प्रवेश करेल. साई स्पोर्ट्स बी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 5. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5, त्याच पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा आल्या. 18 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण जर बघितलं ना तर कुठेतरी सोपं वाटतंय, मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत कौतुक करेन. का नाही कौतुक करणार, कारण आतापर्यंत 2 ओव्हर टाकल्या गेल्या आणि 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा मारण्यात यश आलं. कमी पडताना दिसतायत साई स्पोर्ट्स बीचे फलंदाज. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. राहुल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज राहुलला देखील गज्जू आणि रोशन प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. वातावरण यावेळेस थोडस वेगळंच मैदानाच्या आतमधलं. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. लोअर फुलटॉसा चेंडू सरळ आमच्या व्यासपीठाला सन्मान देणारा हा एक चांगला लॉंग ऑनच्या दिशेने चौकार येतोय आणि या चौकाराच्या 4 धावेने स्कोअर बोर्ड 4 ने भरकन पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आल्या चांगला खरपून समाचार राहुलचा घेतला जातोय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहूया काय होतंय आणि एक दमदार आपल्या बॅटचा ब्रँड दाखवत असताना एक षटकार येतोय. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. यावेळेस इनस्ट्राइट आउटचा हा फटका, अजून एक चांगला दमदार षटकार. स्वतःवर नाराज असतील राहुल. आतापर्यंत राहुल यांच्या माध्यमातून चेंडू टाकले गेले 3 आणि या 3 चेंडूवर धावा आल्या. यावेळेस कोळव टप्प्याचा अजून एक लगातारचा हा तिसरा षटकार. मानो की गेंद ऐसे बल्ले से निकली जैसे बंदूक से गोली और बंदूक के गोली के रफ्तार से चेंडू सीधा षटकार. चौदा बॉल 14 चेंडू मध्ये 12 रनची आवश्यकता. समीकर कुठेतरी महागडं होतं, मात्र या तिसऱ्या ओव्हर मध्ये समीकरण अगदी सोपं गेलंय. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला राहुल यांच्या माध्यमातून, मात्र कुठेतरी कमबॅक करून देत आहेत. स्वतःला निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतंय राहुल यांना. तेरा चेंडू मध्ये 12 धावांची गरज.
यावेळेस चेंडू हवेमध्ये कोणती चुकी करत नाहीयेत क्षेत्ररक्षक आणि माघारी परतावं लागेल फलंदाजाला. यश येतंय, राहुल याला यश मिळतंय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली फलंदाजानं कौतुक करावं लागेल. यावेळेस फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी फलंदाज हॉरेश येत आहेत. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळीकडनं हा खेळाडू आपण सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पाहतोय. तोच फलंदाज हरेश येतोय. आक्रमकतेसाठी जाणला जातोय. या हरेशची ओळख आहे. पाहूया उर्वरित चेंडूवर काय करतो हरेश. आणि चौथी ओव्हर हाताळण्यासाठी तोच रोशन येतोय ज्यानं दुसऱ्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तोच 12 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण बघितलं तर अगदी सोपं आहे. परंतु ज्या पद्धतीने रोशनने दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे बॅटची एज घेऊन चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये जातोय. परिणामी 1 धाव येते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. रोशनचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळला. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबवत आहेत. परिणामी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. संघर्ष करावा लागेल मात्र गोलंदाजांना. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके ख्वाबों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. संघर्ष संघर्ष संघर्ष. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र लेगबॅकच्या स्वरूपात 1 धाव मिळते साई स्पोर्ट्स बी संघाला. धावसंख्या 36 या आकड्यावर. कौतुक करेन मी रोशनचं. जबरदस्त गोलंदाजी करतोय मात्र राहुलने नाराज केलं कुठेतरी वेताळ स्वामी बी संघासाठी गोलंदाजी करत असताना. 22 धावा कुठल्या गेल्या राहुल यांना. यावेळेसचा हा फुल टॉस चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी आणखी एक दमदार चौकार प्रमोद यांच्या बॅटमधनं. समीकरण आणखी सोपं झालंय. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. औपचारिकता बाकी सामन्यामध्ये. सामना काय होता आणि कुठे नेऊन ठेवला तिसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या 8 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. असं वाटलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये सामन्यामध्ये चुरस येईल, एक रोमांच येईल. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली 22 धावा कुठल्या गेल्या आणि त्याच 22 धावा कुठेतरी माग ठरतायत वेताळ स्वामी बी संघासाठी. औपचारिकता सामन्यामध्ये बाकी. यावेळेस कुठेतरी हा सामना साई स्पोर्ट्स बी संघाकडे झुकत असताना नाराज असतील स्वतःवर गोलंदाज राहुल. कारण ज्या पद्धतीने खरपून समाचार घेतला गेला यावेळेसचा हा एक विजयी षटकार. मित्रांनो प्रयत्न करत राहा. जे करायचं आहे ना ते एका दिवसात नाही होणार परंतु एक दिवस नक्की होणार. हार्ड लक वेताळ स्वामी बी. अभिनंदन साई स्पोर्ट्स बी.